राजू मुंदडा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावर विविध आरोप केले आहे। ते आरोप या प्रकारे आहे। 16% बिले रेटने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषदची 3 कोटींची 28 कामे पळवली। 28 कामे या कंत्राटदाराला दिली। यामध्ये दलित वस्ती सुधार निधी व इतर कामांचा समावेश होता आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीतून ही सर्व कामे केल्या जात होती। यामध्ये आमदार वीरेंद्र जगताप यांच्या आमदार निधीतील कोणतेही कामे नव्हती। अशावेळी आमदार जगताप यांनी सत्तेचा गैरवापर, नियमबाह्य आणि दबाव टाकत राजू मुंदडा यांची मंजूर कामे लोअर 2 ला देण्यात चांदूर रेल्वे नगरपालिकेला भाग पाडले, असा आरोप कंत्राटदार राजू मुंदडा यांनी एका पत्रकार परिषदेतून केला। हा चांदूर नगरपालिकेतला जो निविदा रद्दाचा जी यांनी प्रक्रिया राबवली ती म्हणजे माझी पूर्ण निविदा प्रक्रिया बरोबर असताना सुद्धा आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पत्रानुसार व दबावानुसार त्यांनी ती रद्द केली। त्याच्या विरोधात मी कलेक्टर साहेबांकडे गेलो, पण तिथूनही मला काही जसा पाहिजे तसा न्याय मिळाला नाही। त्यामुळे मी या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ न्यायालयीन प्रक्रिया आपल्या इथे नागपूर इथे उच्च न्यायालयात गेलो व त्यांनी मला पूर्ण याच्यात रिलीफ दिला। तर माझी बाजू ऐकून माझं सगळं बरोबर आहे असं त्या पूर्ण केसमध्ये त्यांचं म्हणणं पडलं। यापुढे या शासकीय कामात आणि जे गव्हर्नमेंटने ठरवलेले जे नॉर्म्स किंवा ज्या टेंडर प्रक्रिया आहे त्याच्यात माझे असं म्हणणं आहे की माझ्यात पॉलिटिकल माणसांनी आणि मोठ्या पॉलिटिकल माणसांनी तर मुळीच याच्यात हस्तक्षेप करू नये, बस एवढीच माझी त्यांना सुद्धा विनंती आहे। चांदूर रेल्वेवरून शहजाद खान यांचा हा विदर्भ न्यूज करिता वृत्तांत।